नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणीच्या संदर्भातली एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पीक पाहणी केलेली नव्हती अशा सर्व शेतकऱ्यांची पाहणी आता पुन्हा एकदा केली जाणार आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी ई पाहणी केली नव्हती, ई पीक पाहणी केली नव्हती अशा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा संधी आहे। त्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकांची ई पीक पाहणी करून घ्यावी। आता त्यासाठी काय करावं लागणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नव्हती त्यांना आता पुढे कशा प्रकारे फायदा होणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्याची संपूर्ण प्रोसेस देखील आपण समजून घेऊयात। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरणार आहे। तर चला जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की मित्रांनो, तुम्ही आपल्या माझी माहिती या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। कारण शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर चला जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याबाबत 14 डिसेंबर 2025 रोजी महसूल वन विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे। मित्रांनो, शासन निर्णयान्वये खरीप हंगाम 2025 मध्ये विहित मुदतीत ई पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे। ग्रामस्तरावरील समितीत अध्यक्ष, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे सदस्य आहेत। या समितीतील ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव खरीप हंगाम 2025 मध्ये पिकांची नोंद करता आली नाही अशा शेतकऱ्यांनी 17 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत पिकांची नोंद करण्याकरिता अर्ज सादर करावेत। ग्राम महसूल अधिकारी यांनी अर्ज स्वीकारून त्यांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद घ्यावी व संबंधित शेतकऱ्यांस पोहोचू द्यावी। प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे संबंधित शेतकऱ्यांचे जबाब नोंदविण्यात यावेत। पंचनाम्यात शेतकऱ्याने शेतात पीक लावण्यासाठी खरेदी केलेली बियाणे, खते इत्यादी अनुषंगिक बाबींच्या खरेदी पावत्या तपासून त्याबाबत पंचनाम्यात नमूद करावे। मागील वर्षाच्या खरीप हंगामाची पीक पाहणीची नोंद तपासून नमूद करावी। मित्रांनो, चौकशी अंती पिकांचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात नमूद करावे। स्थळ पाहणीचा अहवाल मंडळ अधिकारी यांनी शासन निर्णयाद्वारे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीस गावनिहाय एकत्रित स्वरूपात 12 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावा। अहवालात खाते क्रमांक, खातेदाराचं नाव, गट क्रमांक, एकूण क्षेत्र, पिकांची नावे, पिकांचे क्षेत्र इत्यादी बाबी स्पष्टपणे नमूद कराव्यात। एकत्रित अहवालावर सर्व समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असाव्यात। ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नंबर 12 यापूर्वी प्रतिबिंबित झालेली नाही त्या संदर्भातच वरील प्रक्रिया अवलंबविण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत। उपविभागीय अधिकारी यांच्या स्तरावरील समितीने ग्रामस्तरीय समितीचा दररोज आढावा घ्यावा। ग्रामस्तरीय समितीकडून प्राप्त झालेले स्थळ पाहणी अहवाल उपविभागीय अधिकारी स्तरीय समितीने तपासून 13 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी यांना सादर करावा। उपविभागीय अधिकारी स्तरावरील समितीने ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाबाबत तक्रारी वा हरकती आले असता आवश्यकता असल्यास फेर चौकशी करावी। ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाच्या दरम्यान प्रत्यक्ष गाव भेटी देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा। ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी गाव नमुना नंबर 12 वर यापूर्वीच प्रतिबिंबित झालेली आहे त्या पीक पाहणीमध्ये दुरुस्ती केली जाणार नाही याची दक्षता समितीने घ्यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत।